संगमनेरचं राजकारण कुठं चाललं आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांबरोबर माजी आमदार, आजी आमदार आणि इतर सर्व लोकांनाच पडू लागलेलं आहे. कारण शिपलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर आपण संगमनेरच्या नदी पुलाच्या जुन्या पुलावरून आधी वळलं की देवगाव, जाखुरी, पिंपरणं आणि मालुंज, शिपलापूरपर्यंत आपण जाऊ शकतो. दरम्यानच्या काळामध्ये जी बाकीची जी गावं आहेत, शेडगाव किंवा कणोली वगैरे जे गाव आहे ते थोडेसे रस्त्यापासून लांब असले, तसंच एक लांब असलेलं गाव रस्त्यापासून पिंपरण्याच्या नदीपासून ओलांडून पुढे गेलं की एक फाटा दक्षिणेला फुटतो आणि तेथे लागतं आंभोरे. आंभोरे हे धनगर समाजाचं गाव, म्हणजे मेंढपाळ आणि इतर सर्व काही शेती वगैरे करणारं एक गाव. आता जे धरण झालं, म्हणजे पूर्वी ते धरण नव्हतं, परंतु आता हे धरण झाल्यामुळं लोक थोडेसे सुखी झालेत असं म्हणायला पाहिजे. कारण आता बागायत शेती दिसू लागलेली आहे. आणि येथूनच परत दुसरं डोंगराच्या कडेकडेनं जाणारा रस्ता आहे, तो डिग्रसला जातो. आणि डिग्रसच्या पुढं जर डोंगर चढून वर गेलं तर मग कुंभारवाडीकडे एक रस्ता होतो, रणखामकडे एक रस्ता होतो आणि तसेच एक रस्ता परत मालुंजावरून शिपलापूरकडे जातो. तर हे राजकारण आता मला वाटतं पठार भागाकडे चाललेलं आहे, असा एक भाग निर्माण व्हायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं की बाळासाहेब थोरात यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत, भास्कर खेमनर म्हणून, तर ते राहणारे आहेत आपल्या आंभोऱ्याचे. आणि आंभोऱ्याचे राहणारे एक सर्वसामान्य माणूस. तर त्यांच्या संदर्भामध्ये एक मागच्या वेळेस जो प्रकार घडला, तर त्यांच्यामुळं हे आपले महाराज होते आणि जे कीर्तन गुल्हेवाडीचं कीर्तन झालं, त्या कीर्तनामध्ये देखील तो राडा झाला होता. त्याच्यामध्ये या भास्कर खेमनरचं नाव आलेलं होतं. आणि त्यानंतर आता हे दुसरे जे आहेत, म्हणजे आमदार खताळावर हल्ला झाला, त्यांच्या एक मित्राने हल्ला केला जुन्या, आणि त्या हल्ल्याला आता वेगळे वळण लागलेलं आहे की ते पैशाच्या वादातून किंवा एक शेअर मार्केटच्या काही कोरे चेक वगैरे त्यांच्या आईने असा एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि खूप कागदपत्रे दाखवलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या भास्कर खेमनरला, म्हणजे हा बाळासाहेब थोरात यांचा एक PA आहे असं म्हणू आपण, स्वीय सहाय्यक म्हणू मराठीमध्ये. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण, त्यांना फोन आलेला होता की हल्ला करणारा जो आरोपी आहे गुंजाळ, तर त्या गुंजाळच्या आईने यांना फोन केलेला आहे आणि त्या फोनमुळं एक आरोपी म्हणून यांना भास्कर खेमनरला केलं आहे. आणि भास्कर खेमनरच्या गावात भास्कर खेमनर हा कसा वागतो, कसा राहतो, कुणाला काय मदत करतो, या संदर्भातली सर्व माहिती हे लोकांनी आपापल्या मोठी ग्रामसभा घेऊन केलेली आहे. कारण त्यांनी सांगितलं की हा आमदाराचा स्वीय सहाय्यक आहे, यांना अनेक फोन येतात. त्याला 5 सेकंदाचा फोन या अनिता यांनी केला, म्हणजे आपली गुंजाळ यांची आई. तर तो सहाय्यासाठी केला असेल किंवा काहीतरी तिला सांगायचं असेल, म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये हा आरोपी होऊ शकत नाही असं त्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि हा भास्कर खेमनर हा अतिशय चांगला माणूस आहे, लोकांना मदत करतो. त्यांनी असं सांगितलं, जर कोणाची गाडी अडवली किंवा कुणाला काही जरी पकडलं पोलिसांनी वगैरे, तर या भास्कर खेमनरला फोन करायचे, सर्व तालुक्यातून इतर ठिकाणाहून, आणि भास्कर फोन मग त्यांचं निवारण तिथल्या तिथंच करायचं, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं काही जण तर यामध्ये म्हटले की तळहाताने चंद्र झाकत नसतो,
आणि तुम्ही अशा पद्धतीचे आताचे जे आमदार आहेत त्यांना सुनावले की तुम्ही जर अशा पद्धतीने जर वागलं तर ते व्यवस्थितपणे होणार नाही. खोटे गुन्हे आमच्या आमदारावर भास्कर खेमनर यांच्यावर आमदारांनी दाखल करू नयेत असंही त्यांनी म्हटलं. तर आता आणि त्यानंतर या लोकांनी या सभेमध्ये जे आरोप केले की ते हे राजकीय सूडबुद्धी म्हणून वापरतात असं त्यांचं म्हणणं. कारण हे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ हे शिवसेनेचे शिंदे गट. त्यामुळं कदाचित काँग्रेसचं महत्त्व कमी करण्यासाठी किंवा बाळासाहेब थोरातांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला असावा असे ह्या लोकांचं म्हणणं आहे की ही सूडबुद्धी या आमदारांनी वापरले असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी बाळासाहेब थोरातांचं संदर्भामध्ये बोलताना असं सांगितलं या वक्त्यांनी की हे बाळासाहेब थोरात इतक्या छोट्या आणि बारक्या कामामध्ये ते कधीच लक्ष घालत नव्हते. एवढ्या याच्यामध्ये ते वरिष्ठ पातळीवरच राहायचे. त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना कुणीच काही बोलत नव्हतं आणि त्यांना कोणी काही सांगत नसतं. ते स्वयंसहाय्यक जे आहेत तेच यामध्ये सर्व काही प्रश्न असतील ते हाताळून टाकायचे संपूर्ण तालुक्याचे. कारण बाळासाहेब थोरात हे कधी कधी मुंबईला असायचे आणि मग बाळासाहेब थोरातांच्या जागी हे भास्कर संपूर्ण तालुक्यातील लोकांचं माहिती, प्रश्न किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असायचे आणि साहेबांना सांगून त्यांची कामं ते करून घ्यायची. बाळासाहेब थोरात आल्यानंतर त्यांना ते आलेले फोन वगैरे सगळं सांगून त्यांच्यामधून ती कामं तर करून घ्यायची. तर या राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेला हा गुन्हा आहे असं ह्या आंबोरेकरांचं मत आहे. आता आंबोरेच्या जवळ हे बुवाजी बुवा यांचं मंदिर आहे, बुवाजी बाबाचं. आणि या बाबाचं मंदिरामध्ये हे शक्यतो धनगर समाजाचं अतिशय आराध्य दैवत आहे. कारण अगदी लहानपणापासून किंवा सर्वपणापासून पाहिलं, आता त्यांचं थोडंसं या मंदिराचं महत्त्व मोठं व्हायला लागलेलं आहे. पण तत्पूर्वी हे छोटंसंच मंदिर होतं. एकूण साधारण 75-80च्या दरम्यानमध्ये किंवा 70च्या दरम्यानमध्ये त्यामध्ये एवढं नव्हतं. परंतु आता योगायोगाने या मंदिराचंही मूल्य झालेलं आहे. आणि धनगर समाज हा डिग्रस, मालुंजे किंवा इतर जो भाग आहे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे काही. आणि मग या समाजाचा जर समजा या आमदारावर एक थोडासा राग निर्माण झालेला आहे की सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर आता हा प्रकार आणि झाला तर त्याबद्दल हे लोक या सभेमध्ये असे बोलले की निधीच्या प्रमाणामध्ये देखील आम्हाला जी विकास कामं आहेत ती करण्यासाठी देखील या आमदाराने आमचा रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे किंवा इतर जे प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये अपुरा आणि अल्प प्रमाणामध्ये निधी दिला. आणि मालुंजे येथे सभा झाली त्यांना ते काही वेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तत्पर राहिले. अशा पद्धतीचे काही वक्तव्य या सभेमध्ये करण्यात आले. परंतु याचा अर्थ असा होतो राजकारणाच्या दृष्टिकोनातून की लोकांना एक गाव जर आज समजा आता ह्या आमदारांच्या विरोधात म्हणजे सध्या आमदार खताळ यांच्या विरोधात जर गेलं तर त्याच्यानंतर अनेक गावं जाऊ शकतात, अनेक जातीचे लोक जाऊ शकतात. कारण परिस्थिती काय निर्माण होईल, राजकारण हे जे आहे की एका ठिकाणी घडलेली घटना आता सोशल मीडियाद्वारे मग व्हॉट्सअप असो किंवा इतर काही कानोकाण्याची खबर असो किंवा तोंडाचे बोललेली भाषा असो यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये ही खबर किंवा बातमी पोचते. आणि ती बातमी मूळ स्वरूप न येता त्याच्यामध्ये विविध प्रकारे मालमसाले टाकून ती बाहेर फिरवली जाते. म्हणजे प्रत्यक्षात काही घडलेलं नसलं आणि प्रत्यक्षात घडलेलं असलं तरी. तर ह्या हल्ल्यामधील प्रमुख आरोपी जो आहे प्रसाद गुंजाळ आणि त्याची आई अनिता गुंजाळ यांच्यामुळचा आणि ह्या भास्कर खेमनरचा काहीही संबंध नसताना या हल्ल्यात म्हणजे आमदार खताळ यांच्या हल्ल्यात यांना आरोपी केले भास्कर खेमनरला. तर या लोकांना काही आवडलेलं नाही आणि त्यांना हे राजकीय षडयंत्र आमदार करतायत असं त्यांना वाटतंय.
तर आता या संदर्भामध्ये हे जे लोक आहेत किंवा या धर्माचे, जातीचे काय आपण म्हणू किंवा समाजाचे आणि या गावचे वगैरे, तर हा जो भाग आहे हा निश्चितच तालुक्याचं राजकारण ढवळून काढणारा आहे. कारण ही एका गावाची माहिती दुसऱ्या गावाला जाते, दुसऱ्या गावाची माहिती तिसऱ्या गावाला जाते आणि गावातले जे नातेसंबंध असतात यांचे, या गावातल्या मुली त्या गावाला दिल्या, तिकडच्या गावाच्या मुली या गावामध्ये केल्या, या गावाचे बंधू त्या गावात जाऊन व्यवसाय करतात, त्या गावाचे येऊन या गावात व्यवसाय करतात. अशा पद्धतीने एक गाव नव्हे तर अनेक गावाचा संबंध अनेक गावाशी जोडलेला असतो. एका गावाचा संबंध अनेक गावाशी जोडलेला असतो आणि अनेक गावांचा संबंध अनेक गावांशी जोडला जातो. अशा प्रकारे हा एक भाग आहे. तर आता हे अनुभवी बाळासाहेब थोरात जे आहेत ते गप्प का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांनी देखील सरकारी पातळी, राजकीय पातळीवर जाऊन याच्या संदर्भामध्ये समजा निषेध असेल किंवा असत्य असेल तर त्या संदर्भामध्ये थोडीशी जागरूकता बाळगून हाही प्रकार करायला हवा. आता येथे एक मध्यंतरी आम्ही जोरव्याचं जे राजकारण होतं ते बघितलं. त्यानंतर दुसरी एका ग्रामसेवकाला मारहाण करणारा माणूस या संगमनेरमध्ये, तर तोही प्रकार महत्त्वाचा आहे. म्हणजे हे लोक कशा पद्धतीने आता गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झाले हे विशेष महत्त्वाचं आहे. म्हणजे आणि ते तसं नाही करायला पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य लोक संभ्रमामध्ये की नेमकं कोण बरोबर आणि कोण चूक हे काही समजत नाही. तरीही एक महत्त्वाची गोष्ट अशी की राजकारण निश्चितच हे ढवळून चाललेले आहेत आणि लोक थोडे साशंकित किंवा संभ्रमितही झालेले आहेत आणि निश्चितपणे जे प्रकार घडत आहेत संगमनेर तालुक्यात, हे संगमनेर तालुक्याला लांछनास्पद व चांगल्या पद्धतीचे नाही आहेत हे प्रत्येक संगमनेरकरवासियांना समजेल. तर आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. संगमनेरमध्ये किंवा इतर अकोले तालुक्यात, सिन्नर, जुन्नर वगैरे सगळ्या तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर वगैरे जिल्ह्यामध्ये बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून एक कॉमेंट करा आणि तुमची जी खरी कॉमेंट असेल ती कॉमेंट करा आणि एक कॉमेंट करून या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.